यायला लागतंय खायला. भाजी खाऊन बघा आता. चिकन पहिला टेस्ट करतो. नंतर पावटे करा. शिजलंय ना बघा. खतरनाक विषय आहे. होय ना? चिकन केवढं सॉफ्ट शिजले बघा. भाजी तुम्ही कोल्हापुरात गेलात ना की असं बनवा तुम्ही पोपटी. हा एकदा एक नक्की बेत करायला. हा अभि जागा साफ करून काय नियोजन आहे? पोपटी लावायची. पोपटी म्हणजे दाखवू तुम्हाला. साहित्य बघून कसं कोकणाच्या लोकांना समजलं असेल की हा काय बेत आहे तो, पण ज्यांना कोणाला हे माहिती नसेल ना त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी अभिषेक श्रीकांत गजने. आज तुम्हाला दिसतच आहे बघा साहित्य. पावटे, चिकन आणि हे मटकं आणि अंडी. होय. आज आपण पोपटीचा बेत बनवलेला आहे. दाजी खास सुट्टीला आलेत आहे. दाजी आलेत आहे, बाबे पण आली आहे. होय. आणि कोल्हापुरातनं आई बघू जरा. हे बघा कोल्हापुरातनं दाजी जशा मळ्यातील हे बघा पावटा घेऊन आले दाजी. एक नंबर पावटा त्यांच्या शेतातले. हो हो. बाबेन तुम्हाला दाखवलेलं आहे. घराच्या बाजूला त्यांचं शेत आहे. तिकडनं आणलेलं आहे पावटा. हे बघा वास बघितला पावट्याचा. एक नंबर पावटा. होय, सुगंध भारी येतोय पावट्याचा. होय. दाजीनं कसं पोपटी काय आहे ते माहिती नाही आहे. ते आज आपण सगळं बनवूया आणि दाजीनं खायला देऊया. भरपूर दिवस झाले ते म्हणतात पोपटी काय पोपटी काय मला होय, खायची आहे. जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं होय. पोपटी बनवूया. पण आज योग आलाय. होय पोपटी बनवूया आज आपण. आई जरा ह्याच्यामध्ये मीठ आणि जरा पेस्ट टाकून दे मला पटकन. हा देते. पावटे पण सगळे निवडून घेतलेत आहेत. होय. असे जाडे जाडे निवडून घ्यायचे चांगले. आणि ह्याचं एक आहे, हे असे सोलायचे नाही हा, सोलून खायचे नाही, डायरेक्ट असे ओढत जायचे. दाखवतो नंतर मी. हा. इथे 1 किलो चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतला नाही. होय. आणि पेस्ट पण टाक. चांगलं असं हे असं मिक्स करून घेतो. मीठ आणि पेस्ट चिकनला लावून घेतो. आलं, लसूण आणि कोथिंबीर. चव चांगली लागते काय अभि? होय आता मी हे हलक्या हातान सगळं चिकनला लावून घेतो. आई आता हळद आणि टाक. हा टाकते. गरम मसाला टाकू ना. हा टाक. आता लाल मसाला पण टाक पटकन. आता हे मी परत असं मिक्स करून घेतो. हे पावट्यात टाकलं ना की सुगंध भारी काय बघा होय, पोपटीचा. होय. आणि चव पण वाढते. खतरनाक. आता आपण काय करायचं, हे चिकनच्या ना केळीच्या पानात अशा थोडं थोडं चिकन घालून असं चांगलं पॅक करून घ्यायचं. म्हणजे फोडी बांधून घ्यायची एक प्रकारची. आता मी हे पटकन असं हे आईला पॅक करून देतो. आई त्याला दोरा गुंडाळून घेईल. म्हणजे कसं नंतर कसं काढताना फुटलं नाही पाहिजे, निघालं नाही पाहिजे. हा केळीचं पान कसं लगेच फुटतं ना. आई घे. म्हणजे हे कसं बघा तर ठेवायला पण बरं. होय असे आपण आता पटकन बनवून घेऊया. आई जरा सुरी दे जरा ती. चिकन आपलं हे बघा बांधून घेतलंय. आता आई पटकन हे पावटे मिठाच्या पाण्यात काढून घेईल. हे पावटे आहेत ना मिठाच्या पाण्यातून असे धुवून घेते आहे बघा. हे बघा. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. पावटे पण मिठाच्या पाण्यातून काढलेले आहेत. हे आपलं चिकन पण सगळं झालेलं आहे. अंडी घेतलीत आहे, मटकं पण तयार आहे आणि ओव्याचं पानं. ओव्याची पानं काय घ्यायची, मस्त अशी चव येते, सुगंध येतो. आता आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, हा पावट्याचा पाला आहे. हा पावट्याचा पाला सर्वप्रथम आपण असा गोल करून असं खाली ठेवायचा. आणि हा बांबुड्याचा पाला. हा पाला बांबुड्याचा पाला आणि पावट्याचा पाला आठवणीने टाकायचाच.
तळाला खाली. हा तळाला. आणि ही ओव्याची पानं टाकायची. चवीला एक नंबर, सुगंध भारी. सुगंध भारी. आत्ता आपल्याला ह्याच्यात पावटे टाकायचे. थोडे पावटे, 2 चिकनच्या पुऱ्या. आता हे पावटे टाकून, पावटे टाकले बघा. आता याच्यात आपल्याला ह्या चिकनच्या पुऱ्या ठेवायच्या. हे बघा, ही पण अशी लावून घेतली. आत्ता परत आपल्याला ह्याच्यावर पावटे टाकायचे. ही परत अशी पावटे व्यवस्थित लावून घ्यायची. आत्ता आपल्याला ह्याच्यावर अंडी टाकायची. चव लागते ना नंतर भाजून झाल्यावर, होय, एक नंबर. अंड त्या वाफेवर शिजत ना, शिस्त शिस्त होय, भारी चव भाजतं लागते. अंड पूर्ण. होय, हे बघा, आता ही अंडी लावून घेतली. बघा, आता आपल्याला ह्याच्यावर परत थोडे पावटे टाकायचे. परत आता ह्याच्यावर हे चिकनच्या फुट्या टाकायच्या शिल्लक फक्त. सावकाश दाबायचं नाही तर हा. अंडी फुटते. अंडी फुटतील. घट्टसर असं सगळं पॅक करून घ्यायचं. म्हणजे गॅप नाही गॅप ठेवायची. नाही राहिली पाहिजे. समजा कुठे अशी गॅप बी राहत असेल ना, केळीचं पण असं गुंडाळायचं आणि त्या गॅपमध्ये असं भरून ठेवायचं. थोडासा आता हा बघा ओव्याचा पाला आहे, ओव्याची पानं ती पण टाकून घेतो. ही बघा, आता हा बांबुड्याचा पाला थोडासा चेपून घेतो वरती. हे सगळं असं जाम करून घ्यायचं. सुगंध मस्त येतोय त्याचा. होय. हा पावट्याचा पाला जाम करून घेतला. पावट्याच्या आता शेतात गेलात ना की सगळ्या पावट्याचाच सुगंध काय हवे. घमघमाट सुटलेला असतोय. आता व्यवस्थित अशा इकडनं लॉक करून घ्यायचे. म्हणजे कसं आपण उलटी मारून हे वरती आग लावणार आहे, पडता कामा नये. थोडी इकडनं बेंड करायची आणि इकडनं ही अशी खोमसायची. ही बघा, झाली, लॉक झाला. हे बघा, पॅक. मडकं लॉक झालं. आता हे पोपटीचं आपलं मडकं तयार आहे. उपडी मारायचं, वरती गोवऱ्या ठेवायच्या. गोवऱ्याचा थर लावून घ्यायचा, गवत टाकायचं आणि पेटवायचं मस्त. पेटवूयात. हां, हे बघा, आता हे असं पलटी मारायचं. आपण इकडनं लॉक केलेलं आहे, पडायचे काय हे नाही, शक्यता नाही. हे लॉक करायचं, ठेवायचं असं. आधी गोवऱ्या घ्या. चला होता इकडे गोवऱ्या पण आहेत, सोडणं पण आहेत. अशी आता ही कापून लावून घ्यायची. आमच्या जुन्या घरातला म्हणजे खाली अमरदादाचं घर आहे, तिकडे त्याची कशी गुरं आहे. तिकडनं आम्ही हे गवत दाखवतो तुम्हाला. आणि शेणी म्हणजे गोवऱ्या तिकडनं आणल्यात अमरदादाकडनं. होय, इकडे ठेव. आता हे बघा, हे शेणी आहेत ना आतमधल्या गोवऱ्या चांगल्याशा पेटल्या पाहिजे. हे बघा, अर्धा ते पाऊण तास असं हे चांगलं असं आपण भाजून घ्यायचं. हे बघा, जरासं पाणी घ्यायचं. आणि हे बघा लगेच सुकतंय. हे बघा, लगेच सुकलं म्हणजे समजायचं पोपटी तयार आहे. आता कसं हे बाजूचं सगळं आहे ना, सोडणं शेणी वगैरे जळलेली राख आहे ना, पूर्ण बाजूला करून घ्यायची. म्हणजे आता कसं आपल्याला माठ उचलायचंय. आम्ही पोपटी लावायला 5 वाजता सुरुवात केलेली, आता 7 वाजलेत ना. आता बरोबर टायमिंग झालाय. जातोच तेवढा वेळ. होय, आणि बरोबर टायमिंग झालाय खायचा. आता काळोख झालाय ना, घरी जाऊया. चला, वास येतोय पावट्याला भाजलेला.
यायला लागतंय खायला. भाजी खाऊन बघा आता. चिकन पहिला टेस्ट करतो. नंतर पावटे करा. शिजलंय ना बघा. खतरनाक विषय आहे. होय ना? चिकन केवढं सॉफ्ट शिजले बघा. आणि मागे पुढे असं करपतो. आग जास्त झाल्यामुळे कशी मागे पुढे, पण ही आपली पोपटी कशी एवढी करपली नाही आहे काय. नाही मस्त झाली आहे. मस्त झाली आहे बघा. पावटे खाऊन बघा. हे बघा. हे बघा करपलं नाही आहे. पद्धतशीर शिजलंय. होय ना? खतरनाक एक नंबर विषय. स्मोकी टेस्ट एकदम माठाची. तुम्ही कोल्हापुरात गेलात ना की असं बनवा तुम्ही पोपटी. हा एकदा एक नक्की बेत करायला. हा न्या. एवढ्या आगीत पेटवली धोराचा म्हणा किंवा ह्याचा वास असं स्मोकी तुम्हाला वाटत असेल तसं अजिबात नाही. ती जी पानं घातलेली हा ओव्याची म्हणा किंवा ती कुठली पानं आहे दुसरी ती बांबुर्ड्याची. बांबुड्याची त्याचा जो वास आहे ना तो प्रॉपर सगळ्या गोष्टीत उतरलाय. म्हणजे तुम्हाला असं खाताना जाणवतंय की हे रोजच्या पेक्षा वेगळे काहीतरी खायला लागले. कोल्हापुरात बाबे गेलात ना की सगळ्यांना असं करून द्या. होय चालेल. एक पोपटी लावायला लागते. एक पोपटी करायला लागते. काय तुमच्याकडे सगळं साहित्य आपल्याकडे मिळते त्यामुळे काय विषय नाही. शेणी असतात तुमच्याकडे. होय होय होय